वार्तांकन रोखठोक बातमी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलूक मैदानी तोप खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झालाय। त्यामुळे त्यांनी 2 महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय। सध्या त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत। पण ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्यामुळे ठाकरे गटात चिंतेचं वातावरण पसरलं आहे। संजय राऊत दररोज सकाळी पत्रकारांशी संवाद साधतात, पण आज त्यांची पत्रकार परिषद झाली नाही। 15 दिवसांपूर्वीच त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यामुळे आज त्यांची पत्रकार परिषद झाली नसल्याचं पाहून अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी शंका उपस्थित केली होती। झालंही तसंच। संजय राऊत यांनी शुक्रवारी दुपारी एका पत्राद्वारे आपल्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याचं स्पष्ट केलंय। तसेच पुढील किमान 2 महिने आपण सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत यांनी ही घोषणा केली आहे। त्यामुळे ठाकरे गट चिंतेत सापडला आहे। संजय राऊत आपल्या पत्रात म्हणाले की सर्व मित्र, परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती। आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केलं, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचं समोर आलंय। उपचार सुरू आहेत। मी यातून लवकर बाहेर पडेल। वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणं व गर्दीत मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आलेत, त्यास नाईलाज आहे। मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईल। आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।